ते बडबड करणार. हॅलो, नमस्कार. हॅलो, ये ना मजा रे. नमस्कार अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काही गेल्या अनेक महिन्यांनंतर कांद्याच्या दरामध्ये काही प्रमाणात सुधारणा व्हायला सुरुवात झाली होती आणि अशात सोमवारी केंद्र सरकारने जो अचानक कांद्यावर निर्यात बंदी जी आहे ती लागू केली आहे आणि याचा परिणाम आता हळूहळू कांद्याच्या बाजारभावांवर पाहायला मिळतोय. लासलगाव सारखे जे मोठे मार्केट आहेत या ठिकाणी कांद्याच्या दरांमध्ये काही प्रमाणात घसरण व्हायला सुरुवात झाली आहे. तर याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण इथे आहोत आणि आपल्यासोबत आहेत दीपक चव्हाण जे बाजारभाव आणि शेतमाल अभ्यासक आहेत. त्यानंतर दीपक पगार जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. पाशा पटेल जे शेतकरी नेते आहेत. सतीश बोंडे जे NHRDF चे माजी संचालक आहेत आणि अशोक तुपे जे पत्रकार आहेत. तर पाशा पटेल सर आपल्याला सध्या जॉईन झालेले नाहीयेत, ते काही वेळात आपल्याला जॉईन होतील. आपण सुरुवात करूयात. नमस्कार दीपक सर, कांदा निर्यात बंदीची नंतरची जी बाजाराची दशा आहे आणि दिशा याबद्दल काय सांगा? बरोबर. यावर्षी 2020 हे जे वर्ष आहे, तर या वर्षाची सुरुवात जी होती त्याला पार्श्वभूमी होती. म्हणजे 2019 ऑगस्ट 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीमध्ये कांद्याचे बाजारभाव हे तेजीत होते. त्यामुळे 2020 सालीचा जो खरीप हंगाम रब्बी हंगाम होता एकूणच, तर त्याच्यामध्ये त्याच्या खालचं क्षेत्र वाढून 2020 मध्ये कांद्याचा पुरवठा सुधारणार 2020 मध्ये, अशा प्रकारचं वातावरण हे सीझन सुरू होण्याच्या पूर्वीच होते आणि झालं पण तसंच. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 5.25 लाख हेक्टर तर देशामध्ये 10 लाख हेक्टर पर्यंत रेकॉर्ड लागणी सर्वत्र झाल्या होत्या रब्बी कांद्याच्या, आणि ज्याला उन्हाळ कांदा असे पण परिभाषित केलं जातं. आणि या संदर्भात पुढे असं झालंय की आपल्याकडे मार्च महिन्यामध्ये एक पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये मार्च मधलं हार्वेस्टिंग आणि मार्चच्या 10-12 दिवस किंवा 15 दिवस नंतर येणार हार्वेस्टिंग, असं एकूणच म्हणजे डिसेंबरच्या ज्या लागणी होत्या त्या मोठ्या प्रमाणावर खराब झाल्यामुळे कांद्याची प्रति एकरी उत्पादकता आणि गुणवत्ता आणि किपिंग क्वालिटी या तिन्ही गोष्टींवर परिणाम झाला. आणि परिणामी 15 ऑगस्ट 2020 नंतर जी आपल्याला बाजारभावात तुम्ही म्हटल्याप्रमाणे जी सुधारणा दिली, तर त्या सुधारण्याचं प्रामुख्याने पहिलं कारण असं होतं की यावर्षी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार 212 लाख टन एवढं होऊन सुद्धा की जे मागील वर्षाच्या तुलनेत 34% जास्त होतं, आणि अशा प्रकारे चांगलं उत्पादन मिळून सुद्धा त्याच्यामध्ये ही प्रति एकरी घट म्हणजे हे गुणवत्ता रूपी दोन्ही रूपी घट ही मोठ्या प्रमाणावर झाली. चाळीत पण कांदा खूप वेगाने सडत होता, त्यामुळे जून, जुलै, ऑगस्ट मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर माल बाजारात येत होता, त्यामुळे बाजारभाव आपल्याला नरमाईत दिसत होते. हे एक कारण. आणि 15 ऑगस्टला ज्या गोष्टीमुळे ट्रिगर तयार झाला आणि ज्या गोष्टीमुळे बाजार वाढला ते एक प्रासंगिक की आपल्याकडे वाढतं पाऊसमान, आणि त्या वाढत्या पाऊसमानामुळे झालं असं की कर्नूल असो किंवा कर्नाटक मोस्ट ऑफ खरीप कांदा पिकवणारा भाग असो, त्या खरीप कांदा पिकवणाऱ्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. आणि त्यामुळे ऑक्टोबर पासून किंवा 15 सप्टेंबर नंतर जो पुरवठा येणार होता नव्या कांद्याचा, तर तो नव्या कांद्याचा पुरवठा खूप कमी येईल. म्हणजे आज त्याची ऑथेंटिक आकडेवारी अवेलेबल नाहीये की किती टक्के नुकसान झालेलं आहे, परंतु ग्रॉसली व्यापारी किंवा फार्मर्स रिपोर्टनुसार साधारणपणे 50-60% जास्त खरीप कांद्याचं नुकसान झालं. आणि 40ला कांदा जो आता आपल्याकडे सर्क्युलेशन मध्ये आहे त्याची जी घट आहे ती अनयुज्युअल आहे.
अशा दोन्ही कारणांमुळे कांद्याचा बाजार हा मंदीतनं बाहेर येऊन, तुम्ही योग्य शब्द वापरला की सुधारला. म्हणजे तो तेजीत पण नाहीये. मंदीतनं बाहेर येऊन बाजार फक्त सुधारला आणि मला असं वाटतं की पहिल्या टप्प्यात ही सगळ्यांपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि बाजार थोडासा सुधारला. आपल्याला माहिती आहे की पुढच्या चर्चेत येईल कुठलाही थोडीफारी सुधारणा नसतानाच त्यात आता एक्सपोर्ट आपल्याला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागलंय. कुणी मागणी केलेली नसताना सुद्धा, मीडियामध्ये काही नसताना सुद्धा अचानकपणे एक्सपोर्ट बॅन आलेला आहे. मला वाटतं इथपर्यंत ही प्रासंगिक सगळ्यांपुढे जाणं गरजेचं होतं. तेवढं मी मला वाटतं पूर्ण यावं. दीपक पगार सर, शेतकरी सध्या आंदोलन करतायत, तर सध्या परिस्थिती नेमकी काय? आज नाशिक जिल्ह्यात साधारणतः ज्या दिवसापासून मी आधी तुमचं अभिनंदन करेल की तुम्ही चांगल्या विषयावर आणि कांद्याच्या विषयावर चर्चा सत्र चालू केलं, त्याबद्दल नक्कीच तुमचे धन्यवाद करतो मी. आणि मी आज सुद्धा रस्त्याने जात असताना एका शेतकऱ्याच्या चाळीजवळ बसलेलो आहे आणि त्या चाळीजवळ सुद्धा खराब झालेला कांदा पण माझ्याजवळ पडलेला. मी तुम्हाला थोडा दाखवतो तो कांदा. या ठिकाणी खराब झालेला कांदा आहे. ही चाळ जी आता कांद्याने भरलेली आहे ती तिच्यामध्ये जवळजवळ 60% कांदा लॉस गेलेला आहे आणि त्याच्यातला 40% तो त्यांनी जो कांदा सेल केलेला आहे, हा कांदा साधारणतः 4, 5, 6, 7 रुपये पर किलोने गेलेला आहे. म्हणजे एवढ्या कमी दरात कांदा गेलेला आहे तेव्हा. आणि त्यानंतर हा चाळीमध्ये खराब होत आहे. वातावरणामध्ये आर्द्रता जास्त वाढल्यामुळे आमच्या बऱ्याचशा चाळी ह्या बसत आहेत आणि ते बसत असल्यामुळे जो कांदा नाश होतोय त्याच्यामुळे आम्ही शेतकरी घाई करून तो बाजारामध्ये विकण्याची प्रक्रिया चालू केलेली होती. परंतु जेव्हा आता दीपकजी जे बोलले की ही अचानक असलेली सुनामी आहे, ती दर वाढलेले की ही वातावरणाने वाढून दिलेले दर आहेत. ही कोणाच्या आशीर्वादाने किंवा नशिबाने वाढलेले दर नाहीत हे. आणि हे दर वाढत असताना कुठेही कोणत्याही पक्षाने किंवा ग्राहकाने कुठलीही बोंब न मारता ही अचानकपणे निर्यात बंदी केली, याबद्दल मी या केंद्र सरकारचे या ठिकाणी जाहीर निषेध करतो. कारण नसताना या शेतकऱ्याच्या ताटामध्ये यांनी माती कालवली आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या जवळजवळ आमच्या 26 बाजार समिती, याच्यातल्या उपबाजार समिती आणि बाजार समिती, अशा 26 बाजार समिती, ज्या बाजार समितीमध्ये सरासरी एका दिवसाला 500 पासून तर 1000 ट्रॅक्टर असे साधारणतः 20,000 ट्रॅक्टर रोजची निलाव प्रक्रिया होत असते या नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक बाजार समितीमध्ये. आणि ज्या वेळेला हा कांदा नाश व्हायला लागला तेव्हा आम्ही बाजारात विक्रीसाठी आणत होतो, तेव्हा आम्हाला साधारणतः 4 रुपये, 5 रुपये, 6 रुपये दर मिळत होते. आणि त्यानंतर जेव्हा दर थोडे सुधारायला लागले तेव्हा कोणाच्या तरी डोळ्यामध्ये ह्या केंद्र सरकारचे डोळे कुठेतरी म्हणजे मॅ करून आमच्या शेतकऱ्यावर नेहमी ज्या ठिकाणी दर 2 पैसे मिळायला लागले त्या ठिकाणी यांनी घात करायचा आमचा. आणि ह्या घातमध्ये निर्यात बंदी हा त्यांनी शब्द टाकला आणि आमचा जो कांदा साधारणतः 3-3.5 हजार रुपयापर्यंत बाजार गेलेले होते, तेव्हाच आमचे बाजार परत 800 ते 900 रुपये खाली आले. याच्यापासून असं झालं की आम्ही घाबरलो आणि आमचा शेतकरी सगळा रस्त्यावर येऊन उभा राहिला की ज्यावेळी लॉकडाऊन चालू होतं त्या लॉकडाऊनच्या वेळेला तुम्ही आमच्या कांदा किती दराने जातो याचा कोणीही हिशोब घेतला नाही, कोणीही विचारणा आमची केली नाही, ना केंद्राने केली ना महाराष्ट्र शासनाने केली. यांना कोणालाही आमचं घेणं देणं पडलं नाही. फक्त ह्या लोकांच्या मनामध्ये एकच असतं की या शेतकऱ्याच्या 2 पैसे मिळायला लागले आणि त्या मिळालेल्या पैशामध्ये यांनी आमच्याशी घात केला. ज्या वेळेला आम्ही 3 रुपये 4 रुपये विकतो, जो कांदा बनवण्यासाठी माझ्या शेतकऱ्याला 10 रुपयापासून तर 15 रुपयापर्यंत 1 किलो कांदा तयार करायला खर्च येतो. म्हणजे विचार करा तुम्ही 10 आणि 15 रुपये जर किलोला खर्च येत असेल आणि तो 5 आणि 7 रुपयामध्ये विक्री करत असेल, म्हणजे आम्ही लॉस 5-7 रुपये होतो. उत्पादन खर्च आमचा तेवढा सुद्धा निघत नसताना आम्ही निमूटपणे शहरी लोकांना कांदा पोचवला आणि त्यांना खाऊ घातला, भाजीपाला पोचवला. आम्ही कोणाकडे ही तक्रार केली नाही. आम्ही फेकून येतो आहे की काय करतोय की काय लाट्या खात्या खाऊन माझा शेतकरी शहरी लोकांपर्यंत भाजीपाला पोहोचत होता, तेव्हा आमचा कोणीही विचार केला नाही. परंतु आज जेव्हा आमच्याकडे 2 पैसे यायला लागले, आमचा म्हणजे जो उत्पादन खर्च निघेल एवढाच पैसा आमचा निघणार होता आणि त्याच्यावर यांनी आमच्या
कांदा उत्पादकांच्या नरडीचा घोट घेण्याचं महापाप या केंद्र सरकारने केलं. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे, नाशिक जिल्ह्यात सगळी ठिकाणी रोज आंदोलन चालू आहेत आणि त्या आंदोलनामध्ये काल सुद्धा आम्ही विंचूर लासलगाव बाजार समितीचं विंचूर उपबाजार समिती आहे, तिथं औरंगाबाद नाशिक हायवे आहे, त्या ठिकाणी रस्ता रोको करत असताना आमच्यावर सुद्धा महाराष्ट्र शासन जरी म्हणत असेल, काँग्रेस जरी रस्त्यावर उतरत असेल, त्यांच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे झाले, तर आमच्या सारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोरावर गुन्हे दाखल करण्याची सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी सुद्धा उल्लेख केला. म्हणजे या ठिकाणी आम्हाला आमच्यावर गुन्हे झाले काय हरकत नाही, परंतु या शेतकऱ्याच्या ताटामध्ये माती कालवणाऱ्यांच्या बाबत या महाराष्ट्रातल्या आणि या नाशिक जिल्ह्यातल्या या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात इथं उद्रेक झालेला आहे आणि या उद्रेकाचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये ह्या शेतकरी नक्कीच या शासनाला दाखवेल. आमचं एकच म्हणणं आहे की निर्यात तुम्ही खुली करा. पोर्टवर जे आमचे कंटेनर अटकलेले आहेत आमच्या व्यापाऱ्यांचे, त्याचबरोबर बांगलादेशच्या बाउंड्रीवर जवळजवळ 800 ट्रक उभे आहेत तिथं, त्या ट्रक सुद्धा जाऊ देत नाही. जर त्या परत बाजाराकडे परत आपल्या देशामध्ये परत तो कांदा आला तर अजून दर पडण्याची शक्यता राहील. त्यामुळे आमची विनंती आहे की त्या पटकन सोडा. आमच्या कांद्याबद्दल तुम्ही विचार, आमच्या कांद्याची निर्यात चालू करा. जर निर्यात तुम्हाला चालूच करायची नसेल तर आमचं एकच म्हणणं आहे की आमचा जो फुकटामध्ये आम्ही कांदा दिलेला आहे 3 रुपये 4 रुपये किलोने, तर त्याच्यासाठी आम्हाला शासनाने 1,000 रुपये पर क्विंटलचं अनुदान केंद्राने द्यावं आणि त्यानंतर तुम्हाला निर्यात चालू ठेवा नाही तर बंद ठेवा, त्याची तक्रार सुद्धा आम्ही करायला येणार नाही, अशी आमची खरी मागणी आहे. धन्यवाद. पाशा पटेल सर, सध्या सरकारने जी निर्यात बंदी केली आहे याच्या मागची नेमकी कारण काय आहेत किंवा सरकारची भूमिका काय? सरकारची या मागची जी भूमिका आहे ती अचानक, जसं आता सगळेच म्हणू लागलेत की बाबा अचानक निर्णय झाला, कुठं पेपरमध्ये आला नाही, कोणी मागणी केली नाही, हे कशामुळे झालं असेल? तर हे ज्यावेळेस मी चौकशी केली तर त्या चौकशीमध्ये जे माझ्या समोर जी आकडेवारी आली ती अशी की गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये 8 मिलियन टन कांदा निर्यात झाला होता. तोच कांदा यावर्षी 12 मिलियन टन निर्यात झालेला आहे. नंबर 1. नंबर 2, गेल्या 1 महिन्यामध्ये बाजारपेठेमध्ये 37 आणि 43 म्हणजे होलसेल मध्ये 37 आणि रिटेल मध्ये 43% भाव वाढ झाली. नंबर 2. नंबर 3, देशभरात अतिरिक्त पावसामुळं की यावर्षी कांद्याचं खरीपाचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे आणि पुढे सणावाराची दिवस येणार आहेत. या सगळ्या गोष्टी केंद्र सरकार, ती मशिनरी आहे केंद्र सरकार. म्हणजे उदाहरण तुम्हाला मी सांगतो, मागे मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना देशामध्ये कापसावर आयात शुल्क लावायचं अशी चर्चा देशातल्या सगळ्या संघटना, शेतकऱ्यांनी सरकार करत होतं आणि अचानक एके दिवशी रात्री ह्याच्या कापसावर निर्यात बंदी लावली. ज्यावेळेस कांद्यावर निर्यात बंदी लावली तर सकाळी उठून पत्रकारांनी, कृषी मंत्री शरद पवार साहेब होते, त्यांना विचारलं, अहो तुम्ही कृषी मंत्री, तुम्ही कापसावर निर्यात बंदी कसं काय लावली? तर तिने म्हणले मला माहितच नाही. आणि मग हे सगळे, मग पत्रकारांनी पंतप्रधानाला विचारलं, पंतप्रधानांनी म्हणलं मलाही माहिती नाही. म्हणजे कृषी मंत्र्याला माहित नाही, पंतप्रधानाला माहित नाही, पण निर्णय कसा होतो? असे निर्णय सरकारमध्ये होतात. आणि म्हणून हा जो निर्णय झालेला आहे, आवाज येत नाही. आता आपण जर बघितलं की लोकसभेमध्ये नाशिकच्या खासदार आणि धुळेचे खासदार, नाशिकच्या खासदार भारती पवार आणि डॉक्टर भुमरे धुळ्याचे खासदार, या दोघांनी स्वतः पियुष गोयल साहेबांना निवेदन दिलं. एवढंच नाही तर लोकसभेमध्ये सगळ्याच्या सगळ्या खासदारांनी या अचानक घेतलेला निर्णय परत घ्यावा अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. त्याच्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ह्याच्यात त्रास झालाय, 100% त्रास झालाय. हे व्हायला नको होतं का? बेशक व्हायला नको होतं. आणि ह्याच्यातून एक मार्ग म्हणजे असं की तिथं काही जरी आकडेवारी जर आलेली असेल तर या कोरोनाच्या संकटामध्ये शेतकऱ्याचं ज्या पद्धतीनं मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता कुठं त्याला 2 पैसे मिळायची शक्यता तयार झाली असते. मला एक गोष्टीची विनंती करायची की आपल्या माध्यमातून जर समजा एक गोष्ट गेली पाहिजे, ती म्हणजे अशी की 5,000 रुपये कांद्याचे दर जर झाले
तर तिथून जर समजा निर्यात बंदी लावली तर आपण समजू शकतो. नंबर 1. नंबर 2, आता समजा की निर्यात बंदी लावण्याच्या ऐवजी जर सरकारला ह्याची चिंता होती तर एक गोष्ट केली गेली असती, ती चांगली झाली असती. ती म्हणजे मिनिमम एक्सपोर्ट प्राइस एमईपी आपण जी लावतो, ती एमईपी लावून पण थोडं बहुत काही कंट्रोल करता आलं असतं. परंतु डायरेक्ट हे करणं गरजेचं नव्हतं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आम्ही सगळेजण या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी संपर्कात आहे, सगळ्या नेत्यांच्या संपर्कात आहे आणि सगळ्यांना आम्ही सांगू लागलो की बाबा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे. आणि तुम्हाला सगळ्यात एक महत्वाची गोष्ट सांगतो, हे घटना घडतात का? हे घटना का घडतात? याच्या मागची सगळ्यात की तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून एक जागृती करणं गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात मीडियावर फार मोठी जबाबदारी आहे. 2 गोष्टी लक्षात घ्या की माझी आई जर समजा शेतकऱ्याची आई जर बाजारात गेली तर त्याला जर रस्त्यामध्ये सोन्याचं दुकान दिसलं तर त्या सोन्याच्या दुकानाकडे ती पाठ करून बसती. का पाठ करून बसती? का तर त्याला घेण्याची ऐपत नाही म्हणून ती बघतच नाही. बरोबर आहे. जसं शेतकऱ्याची आई बहीण सोन्याच्या दुकानाकडे पाठ करून बसती का तर मला ते घेणं शक्यच नाही मग मी बघू कशाला. तशाच पद्धतीनं शहरातल्या सगळ्या ग्राहकांनी एक गोष्ट केली पाहिजे, जर कांदा महाग आहे तर पाठ करून बसावा ना, खाऊ नका ना. कोण सांगितलं तुम्हाला? मी जसं मला जी वस्तू परवडत नाही ते मी घेत नाही तसं तुम्ही सुद्धा घेऊ नका ना. आव जाव घर तुम्हाला सगळ्यांनी टिकली का शेतकऱ्यावरच मारायचे का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ना. हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर पक्षविरहित तुम्ही आम्ही सगळ्यांनी जसं तुम्ही आता मीडियावाले लोक आहेत, तुम्ही एक गोष्ट सांगितली पाहिजे, बाबा रे त्याला परवडतंय त्या भावाने त्यांनी विकलेलं आहे, तुला खायचं नसेल तर खाऊ नको ना. बरं, कांदा ही काही पोट भरायची वस्तू नाही, कांदा ही जिभेची चव बदलणारी वस्तू आहे. जिभेची चव बदलणाऱ्या वस्तूवर आपल्या देशात सरकार बदलतात, असा हा आपला चमत्कारिक देश आहे. आणि ह्याच्यावर कायद्यापेक्षा धोरणापेक्षा सुद्धा जागृती महत्वाची आहे आणि ती जागृती करावी लागणारी. अरे बाबा, तुला महिन्याला लागतं किती कांदा? 5 किलो. कोण खाशील किती? 5 किलो खाशील, 10 किलो खाशील, त्याच्यापेक्षा तर जास्त नाही. परंतु त्या कांद्याला दर मिळाला नाही तर त्या कांद्याच्या ढिगाऱ्यावर बसून शेतकरी आत्महत्या करतो. त्याला जर भाव मिळाला तर त्याच्या संसाराची राखरांगोळी होऊ शकते. म्हणून हा विषय माझ्या दृष्टीनं हा विषय राजकीय न करता हा विषय काय म्हणतो आपण एक सामाजिक प्रबोधन म्हणून करणं गरजेचं आहे. आणि सगळ्या समाजाला सांगावं लागणार आहे, खाऊ घालणाऱ्याला खाऊ घाला, फीड फॉर द फ्रीडम. खाऊ घालणाऱ्याला खाऊ घातलं तर तो खाऊ घालेल ना. त्यांना जर टिकवलंच नाही तर तुम्ही काय खाणार आहे? आम्ही शेतकरी संघटनेमध्ये असताना घोषणा देत होतो, शेतकरी करणं गेला पेरा तर जग कापतील धतुरा. आणि म्हणून मग शेतकऱ्यांनी जर पेरा केला पाहिजे, त्यानं शेतात राहायला पाहिजे, त्याची पुढची पिढी शेती सोडून शहराकडे न गेली पाहिजे. तर मग त्याला त्याच्या व्यवसायामध्ये बरकत बचत शिल्लक राहिल्याशिवाय तो ते व्यवसाय करू शकत नाही, करणार नाही. आणि आता कोरोनाच्या काळामध्ये सिद्ध झालेले की सगळं बंद पडू शकतंय, शेती बंद पडू शकत नाही. शेतीशिवाय जगाला पर्याय नाही. म्हणून शेतीमध्ये राहणारे जे लोक आहेत ते शेतातून न निघलं पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही सगळ्यांनी विचार करावा लागणार आहे. तर हे जमणार आहे, नाहीतर सगळ्यात पुढचं वाईट वेळ येणार आहे की काळ्या दगडावरची पांढरी. तुम्ही काय केलं आज? काय हॅलो, शेतामध्ये राहून तुम्ही आम्हाला शेतातच कोंडायला निघालात, पण शेतात राहून आम्हाला कुठेही बाजारभाव मिळत नाही, त्याच्यासाठी प्रयत्न नाही. तुम्ही निर्यात बंदी करून देतायत एका बाजूला आमच्या पाठीवर थाप ठेवतात. परंतु थाप ठेवत असताना एका बाजूला आमच्या हातापायातल्या बेड्या तुम्ही मोकळ्या करण्याचं मोठं सोंग उभं केलं 3 महिन्यापूर्वी, आणि आता परत निर्यात बंदीचं आमच्या हातापायामध्ये बेड्या टाकण्याचं परत महापाप तुम्ही केलं. आम्ही शेतातच राहिलं पाहिजे, शेतातच राबलं पाहिजे, शहरी लोकांना फुकटातच खाऊ घातलं पाहिजे, ही भूमिका कालपर्यंत साहेब तुमची बदललेली भूमिका आहे. परवापर्यंत तुम्ही आमच्या शेतकऱ्यांबरोबर होतात, शेतकऱ्यांबरोबर आहात, परंतु आज अचानक तुम्ही आमची भूमिका मांडण्याऐवजी तुम्ही आम्हाला शेतामध्ये बंदिस्त करू नका, आम्हाला पण या समाजाची या बाजाराची व्यवस्थेचे बद्दल आम्हाला त्याच्यामध्ये घ्या, आमच्याही 2 पैसे मिळू द्या. तुम्ही आम्हाला जर काजू तुम्ही खात नाही, आम्हाला फिजा तुमचं ओढत नाही, कांद्याबद्दल न बोंब नसता सुद्धा तुम्ही बंदी घालतात, त्यावेळेला जाता कुठं तुम्ही? त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं पाहिजे होतं. दानवे साहेब आम्हाला सांगतात
आम्ही तो शेतकऱ्याला वर्ष देतो. लागली पाहिजे होते दानवे साहेबांना की साहेब आमच्या एका ट्रॉलीमध्ये 700-800 रुपये एका क्विंटल मागे आमचे कमी झाले. तेव्हा कुठे गेले होते तुम्ही? आमचा हा संताप आहे शेतकऱ्याचा. या शेतकऱ्याचा संताप याच्यासाठी आहे की एका ट्रॉली मार्गे माझा 15,000 ते 20,000 रुपयाचा 2 तासाच्या फतवामुळे गेले. आम्ही फुकटामध्ये कांदा विकला होता तेव्हा आमचा पैसा आम्ही विचार नव्हता केला, परंतु आमच्या घशामध्ये टाकावं आलेलं आणि एका बोखा येऊन ना तो हिसकून जातो. त्या पद्धतीचा हा प्रकार झालेला आहे. याच्यासाठी तुम्ही त्वरित सोमवारपर्यंत काहीतरी निर्णय घ्या. आपल्या शेतकऱ्याला न्याय द्या. हीच विनंती तुम्हाला आमची. पगार हॅलो हा सर बोला, आवाज येतो. पगार तुम्ही काय बोलताय हे एकदा तुमच्या मनाला विचारा. तुम्ही पाशा पटेल बरोबर बोलत असताना तुमच्या पहिलं मनाला विचारा. नंबर 1, पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष असताना स्वातंत्र्य हा मग एक गोष्ट लक्षात घ्या. पाशा पटेल बरोबर बोल नाही. एक मिनिट आहे का पाशा पटेलनी आज भूमिका बदललेली नाही. मी काय सांगितलं तुम्हाला, मी जोपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत माझ्या धमन्यामध्ये रक्त आहे, तोपर्यंत मी शेतकऱ्याची भाषा बोलणार आहे. मी दाई नाही, मी आई आहे. तुमच्यासारख्या लाखो शेतकऱ्याच्या पोरांना या देशामध्ये लढाईसाठी उभं करायचं काम हा पाशा पटेल केलेला आहे, लक्षात ठेवा. नंबर 1, माझी भूमिका बदललेली नाही, माझी भूमिका बदलणार नाही. नंबर 1. नंबर 2, मी तुम्हाला काय सांगितलं, मला जेवढी संधी प्रशासनाच्या जवळ गेल्यानंतर मला जी कळली किंवा जे निर्णय होतात, मी एक गोष्ट आहे की मी काय केलं असं 8 दिवसामध्ये या देशातला एकही नेता असा राहिला नाही निर्णय प्रक्रियेमधला की ज्याच्या कानावर ही गोष्ट मी टाकलेली नाही. गंमत कशी असते की आता समजा भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, माझ्या पक्षाचं सरकार असल्यानंतर मी रस्त्यावर येऊन नंगा नाच करण्यापेक्षा निर्णय प्रक्रिया माझ्या पक्षात जिथं होती त्या निर्णय प्रक्रियेमध्ये माझं मत ठासून मांडणं हे माझं काम असतं. आणि ज्यावेळेस मी विरोधी पक्षात असतो त्यावेळेस माझा आवाज दिल्लीपर्यंत जाण्यासाठी मला रस्त्यावर बसावं लागतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी काय केलं, मी काय म्हणलं पुन्हा एकदा, मी दाई नाही, मी आई आहे. आणि म्हणून मी एवढ्या स्पष्टपणे सांगितलंय की हे धोरण बदललं पाहिजे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असं मी सांगितलं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही फक्त शेतीच करा असं मी म्हणलेलं नाही, परंतु जे शेती करतात त्याला शेती परवडली पाहिजे असे धोरण होणं गरजेचं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आयात निर्यातीचं खाद्यतेलाच्या बाबतीत आणि डाळीच्या बाबतीतले जे गेल्या 2 वर्षातले मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष असताना जी धोरणं झालेली आहेत ती धोरणं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात असेल, बोलणं वेगळं आणि काम करून घेणं वेगळं. मी बोललो नाही तर मी एकाच वर्षामध्ये 4 वेळेस पगार, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा 2018 हे वर्ष असं होतं की एका वर्षात 4 वेळेस आयात शुल्क वाढवून घ्यायचा चमत्कार या देशामध्ये पाशा पटेलनी केलं. 30,000 कोटी रुपयाचं इम्पोर्ट ड्युटी भारत सरकारला मिळाली आणि डाळीमध्ये 25,000 कोटी रुपयाचं इम्पोर्ट ड्युटी भारत सरकारला मिळाली. पाशा पटेलमुळे एका वर्षात 55,000 कोटी रुपये इम्पोर्ट ड्युटी मधून मिळाले. काय काय झालं, अरे चना 0% येत होतं, त्या चण्यावर 70 वर्षांनंतर पहिल्यांदा 70% आयात शुल्क लावून घेतलं. लक्षात घ्या, मी ज्यावेळेस कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो त्याच्यावेळेस 7.5% कच्च्या तेलावर आयात शुल्क होतं आणि 12.5 पक्क्या तेलावर होतं. मी अध्यक्ष असताना वर्षभर प्रयत्न करून 54 आणि 44% इम्पोर्ट ड्युटी करून घेतलो. पगार कांद्याचं बोलतोय साहेब तुम्ही जे केलंय ते आम्हाला मान्य आहे. आज आमचं दुःख कांद्याचं आहे. पूर्ण ऐकून घ्या. हा पगार ऐकून घ्या. मी काय म्हणलो, मी म्हणलो की मी तिकडे काय गेलो, मी त्या विषयावर एवढ्यासाठी गेलो. तुम्ही कांद्यावर बोललाय, मलाही भान आहे मी कांद्यावरच बोललाय, परंतु मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. एक मिनिट ऐकून घ्या जरा, तुमची वाट लाग. आमची निर्यात कधी चालू करता साहेब ते सांगा. मी जर आज सत्तेत असतो ना, मी आता खुर्चीवर असतो ना, मी आता सांगितलं असतं 1 सेकंदात की आता 5 मिनिटाच्या आत करतो म्हणून.
मी साहेब, लातूरमध्ये दिल्लीमध्ये निर्णय पगार आमचे मला 1 मिनिट आहे का पगार पगार मी काय म्हणतो ऐकून घ्या. मला जास्त बोलायला लावू नका एवढीच तुम्हाला विनंती. माझी भावना तुम्हाला माहितीये, मी कोण आहे तुम्हाला माहितीये, त्याच्यामुळे मी मर्यादित बोलावं एवढं काळजी तुम्ही घ्या. 1 मिनिट मी तुम्हाला विनंती करतो. मला जर तुम्ही बोलायला लावलो तर मी वेगळं सुद्धा बोलू शकतो, माफ करा मला. विषय धोरण याच्या संदर्भामध्ये काय काय व्हायला पाहिजे ते मला सांगा, मी तुम्हाला करून दाखवतो. आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूयात. सतीश भोंडे सर, सध्याची जी परिस्थिती आणि जी निर्यात बंदी आहे या निर्णयाकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? सतीश भोंडे सर, आवाज येतो माझा? माझा आवाज येतोय? हो सर, बोला. बघा, हे संभाषण आता आपण ऐकतोय, बरेचसे याच्यामध्ये वेगवेगळे विचार असू शकतात. आणि एक कांदा ह्या पिकाशी 40 वर्षापासून संबंधित एक व्यक्ती आणि मोठ्या प्रमाणात मी कांदा उत्पादक, कांदा निर्यातक आणि इतर जे काही घटक आहेत कांद्याशी संबंधित त्याच्या संपर्कात असल्यामुळं आणि माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव हा सगळा असताना सुद्धा नुकतीच जी 4 दिवसांपूर्वी निर्यात बंदीची घोषणा झाली त्या घोषणेमुळं मी खूप व्यथित झालो. हे अपेक्षित नव्हतं, कारण निर्यात बंदी करण्याची परिस्थिती सुद्धा आलेली नव्हती. नंबर 1. नंबर 2, फास्ट म्हणजे मागे सुद्धा अनेकदा भाववाढ झाली की निर्यातीवरती अनेक बंधनं लागू होतात आणि ते अस्त्र आपल्या हाती असताना, म्हणजे जसं आशा पटेल साहेबांनी सांगितलं की एमईपी आपल्याला वाढवून निर्यातीवरती मर्यादा आणता आल्या असत्या, कोटा सिस्टम करून आपल्याला निर्यातीवरती मर्यादा आणता आल्या असत्या, पण ते न करताना सरसकट सगळ्या कांद्याला बंदी करून जे एक पॅनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तो शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. खरं म्हणजे 40-50 रुपये कांदा हा आजच्या परिस्थितीत ग्राहकांना सुद्धा फारसा महाग वाटत नाही, कारण त्यांनाही परिस्थितीची जाणीव आहे, कल्पना आहे. सगळ्याच भाजीपाला 60, 70, 80, 100 रुपये किलोच्या घरामध्ये पोहोचलेले आहेत. आणि सध्याची जी कोविड-19 ची परिस्थिती आहे त्याचा जर विचार केला आणि शेतकरी ज्या परिस्थितीमध्ये आपला जीव धोक्यात घालून हे सगळे पिकं घेतो आणि आपल्याला करतो, त्याच्याविषयी जी सहानुभूती ग्राहकाच्या मनात आहे, त्यामुळं ग्राहक या नात्याने सुद्धा या इतक्या भावाला माझा तेव्हाच विरोध नसायला हवा. आता परिस्थिती लक्षात घ्या तुम्ही, सरकारी आकडेवारी सांगते की मागच्या वर्षी आपल्या देशामध्ये उत्पादन जास्त झालं, म्हणजे 235 लाख टन वगैरेची आकडेवारी आलेली आहे. आता एवढं उत्पादन जास्त असताना आणि निर्यात काही खूप जास्त झालेली नाही, कारण अनेक बंधनांमुळे निर्यात सुद्धा 20-22 लाख टनाच्या वर मला नाही वाटत गेलेली असेल, म्हणून कदाचित गेली असती थोडीशी, पण अजून तेवढी परिस्थिती नव्हती. आणि हे असताना आपण विचार काय करायला पाहिजे होता की लासलगाव, पिंपळगावला 30 रुपये किलोने कांदा विकताना दिल्लीमध्ये 60 ते 70 रुपये किलो कसा होतो, ह्या गोष्टीचा जास्त विचार मला वाटतं सरकारकडनं व्हायला पाहिजे होता. आणि त्याचे कारण शोधून तिथे काय आपल्याला उपाययोजना करता येईल आणि आपल्या ग्राहकांना कमी दरात कांदा कसा उपलब्ध करून देता येईल ह्याचा जास्त विचार करणं गरजेचं होतं. आता दुसरा भाग असा आहे की सध्याची परिस्थिती मी लक्षात घेतो, आपल्या शेतकऱ्याचं नुकसान 2 प्रकारे होतं. एक म्हणजे बाजारामध्ये चढ उतार, त्याचा फटका बसतो त्याला, म्हणजे एका दिवसात 500-700 रुपयाचा फटका बसला तर हा खूप मोठा नुकसान शेतकऱ्याला होतं. दुसरं म्हणजे साठवलेल्या कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणारं नुकसान. आता आपण याचा जर विचार केला, एक आकडा आपण लक्षात घ्या, आपण निर्यात किती करतो? 12 ते 15% आपल्या उत्पादनाच्या निर्यात होते, पण आपलं हाताळणीतलं आणि साठवणीतलं नुकसान जर केलं तर ते सद्यस्थितीमध्ये 35 ते 40% सुद्धा जास्त गेलेलं. शेतकऱ्यांना सुद्धा आता मान्य करावं लागेल की गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या चाळींमध्ये कांदा जास्त प्रमाणात खराब होतो. आता हा खराब का होतो याचे कारण आपल्याला काही प्रमाणात माहित आहेत, काही प्रमाणात ते शोधावे लागतील. पण कांदा चाळीत खराब होण्याचं मुख्य कारण जे आहे
की बदलत्या हवामानानुसार आपण आपल्या पीक पद्धतीमध्ये कांद्याचं काढणीनंतर केलेल्या काढणीमध्ये आणि साठवणगृह ज्या ठिकाणी आपण कांदा ठेवतो तो 6 ते 7 महिने टिकावा अशी अपेक्षा असते. त्यामध्ये आवश्यक ते बदल आपण केलेले नाहीत. किंबहुना ते बदल करण्यासाठी लागणारं ज्ञान किंवा ते बदल लागण्यासाठी जे प्रबोधन एक प्रकारे शेतकऱ्यांचं आवश्यक असतं ते आपल्या स्तरावरती अजून झालेलं नाही. त्याचा खूप गांभीर्याने विचार करावा. आता दुसरा भाग, कांदा भाव वाढ का होते? कांदा भाव सर्वसाधारण असा आपला अनुभव आहे की जेव्हा मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये तफावत येते, म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा कमी होतो, तेव्हा कांदा भाव वाढ हे निश्चितपणे अपेक्षित असते. आता ग्राहकाला याचा फटका बसतो का? मी म्हणेल की एका ठराविक मर्यादेपर्यंत ग्राहकाला याचा फटका बसत नाही भाव वाढ झाली तरी. त्याचं कारण असं की ज्या वस्तूचे भाव वाढ होतात तेव्हा आपण स्वतः प्रत्येक कुटुंब आपलं बजेट सांभाळत असतं आणि त्याचं कन्झम्पशन म्हणजे समजा कांदा जर खूप महाग झाला तर 2 किलो ऐवजी 1 किलो कांद्यामध्ये मी माझं किचन कसं सांभाळू शकेल विचार करतो आणि तो त्याचं आपल्या स्तरावरती आपलं बजेट सांभाळण्याचा प्रयत्न करतो. याचा फटका निश्चितपणे शेतकरी उत्पादकाला जास्त बसतो आणि अशी जेव्हा अचानक निर्णय घेऊन ही परिस्थिती होते त्याने एक पॅनिक सिच्युएशन निर्माण होते जी आता झालेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला रस्त्यावर यावं लागलं, रस्ताबंदी करावी लागली, अनेक प्रकारचे राजकारणी याच्यामध्ये हेवे दावे सुरू झाले. आता काही वेळा अशी सुद्धा शंका येते की ह्या मागे खरोखर काही राजकारण असू शकतं किंवा शास्त्रज्ञ हे वाटत. तर आता एक विचार करा यामध्ये की आजच्या परिस्थितीत निर्यात बंदी झाल्यामुळे फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण या परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडेच कांदा साठवणुकीत शिल्लक आहे आणि त्याचे 4 पैसे होण्याची आताची वेळ आलेली होती किंवा संधी आलेल्या होत्या, त्या थोड्याशा हिरावून घेतल्या गेल्या या निर्णयामुळे असं मला वाटतं. आता यापुढे आणखीन जाऊन मी दुसरा मुद्दा सांगतो. सत्य परिस्थिती माझ्याकडे रोज शेतकऱ्यांचे फोन येतात. खरीप कांद्याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात बाधित झालेलं आहे. म्हणजे फक्त एकरेज नाही तर ज्या प्रकारे त्याच्यावरती रोगराईच्या समस्या उद्भवतात आणि आपल्या रोपवाटिकांमुळे रोपं जी खराब व्हायला लागलेली आहेत मोठ्या प्रमाणात आणि हे एका ठिकाणी नाही, सोलापूर पासून तर धुळे जळगाव पर्यंत, नगर, नाशिक, त्यानंतर तुमचा पुणे, सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांचे माझे रोज संपर्क असतात. शेकडोंनी फोटो येतात आणि सगळ्यांकडे समस्या एक आलेली आहे. अति पाऊस झाल्यामुळे, हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे, जमिनी कमजोर झाल्यामुळे रोपांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि याचा फटका, याचा प्रभाव आपल्या खरीप कांद्याच्या आणि रांगडा कांद्याच्या लागवडीवरती होणार आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये काय करावं याची रणनीती सुद्धा आपल्याला आता आखली पाहिजे. शेतकऱ्यांचं प्रबोधन कसं करावं, मी आपल्या ॲग्रोवनशी सुद्धा या संबंधात बरीचशी बातचीत केलेली आहे. त्यांना काही टिप्स सुद्धा दिलेल्या आहेत. त्या माध्यमातून हा मुद्दा जास्त घेतला गेला पाहिजे. तिसरं कारण असं आहे की निर्यातीवरती बंदी आणल्याने पुढे म्हणजे हा असं नाही की आत्ताच आहे, हे सजेशन खूप आहे की आपल्याला दीर्घकालीन धोरणं ठरवावी लागतील. बंदी आणल्यामुळं इतर देश जे आपले कॉम्पिटिटर आहेत असं आपण म्हणतो, पेपरमध्ये त्याची बातमी सुद्धा आलेली आहे, तर ते आपल्याला भविष्यामध्ये आपल्या निर्यातीवरती परिणाम करणारे ठरू शकतात. हा एक भाग. दुसरं, जर आपण अनेक देशांना ज्यांना आपण कांदा पाठवतो म्हणजे श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, नेपाळ असेल, यांना जर आपण आज कांदा पाठवू शकलो नाही आणि त्यांची गरज भागवण्यासाठी इतर देशातून सुद्धा त्यांना कांदा मिळाला नाही, तर अशा प्रकारचे हे देश स्वतः कांदा कसा उत्पादन करता येईल ह्याकडे प्रयत्न करतील, वळतील आणि आपण कायमस्वरूपी ह्या बाजारपेठात गमावू शकतो याचा सुद्धा विचार इथे झाला पाहिजे. तर मला वाटतं असे अनेक ह्याचे पैलू आहेत ज्याच्यावरती काम करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचं प्रबोधन, चाळींचं पुनर्निर्माण किंवा त्याच्यामध्ये सुधारणा, कांदा साठवणीच्या अगोदर काय काळजी घ्यायला पाहिजे, त्याची प्रक्रिया काय करायला पाहिजे जेणेकरून होणार नाही, जमिनीचं आरोग्य कसं इम्प्रूव्हमेंट करता येईल म्हणजे आपला कांदा सडणार नाही. कांदा काढता काढता सडायला लागतो, त्याच्यावरती काजळी येतो, हे काय दर्शवतं?
हे दर्शवते की कुठेतरी आपल्या जमिनीमध्ये कमतरता आहे, कुठेतरी दोष आहेत, कुठेतरी आपल्याला त्याच्यावरती प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांचं अज्ञान अजूनही खूप आहे. जरी आपण म्हणतो की इतक्या वर्षांपासून शेतकरी कांदा करतो, तरी माझा असा अनुभव आहे की सगळ्या शेतकऱ्यांना अजूनही योग्य शास्त्रीय बाबी ह्या समजलेल्या नाहीयेत. किंबहुना त्याच्या समजेच्या पलीकडे असल्यामुळे त्याला कोणीतरी त्या समजून दिल्या पाहिजे. आणि आपल्या माध्यमातून हा जर एक प्रचार झाला तर ते योग्य होईल. आता कांद्याची निर्यात ही वाढू शकते का, किंबहुना ती वाढायलाच पाहिजे. कारण उत्पादन जर आपलं 235 लाख मेट्रिक टन झालं आणि आपली गरज 2020 ची 220 लाख मेट्रिक टन एवढी अनुमानित होती, म्हणजे 15 लाख टन आपल्याकडे कांदा जास्त असताना सुद्धा आपण निर्यात करू शकत नाही, ही खरोखर दुर्दैवी बाब आहे. आपल्याला निर्यात वाढवावी लागणार आहे. ती थांबवून किंवा त्याच्यावरती बंधनं फारशी आणताना एक्सपोर्टेबल कांदा हा कसा तयार करता येईल याचे प्रयत्न व्हायला पाहिजेत. आणि म्हणून हा जो निर्णय नुकताच झालेला आहे, हे माझ्या मते अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. त्याचा फेरविचार व्हायला पाहिजे. काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्याला काही आपल्याला भरून काढता येईल तर ते सुद्धा सरकारने विचार करावा. कारण शेतकऱ्यांना सपोर्ट करणं आणि आपलं उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रॉडक्टिव्हिटी वाढवून, आता याच्यामध्ये एक थोडंसं मला एक अजून सांगावं असं वाटतं की आपल्या देशातलं उत्पादन हे क्षेत्र वाढल्यामुळे वाढलेलं आहे. त्यामुळं आपला उत्पादन खर्च सगळीकडे वाढतो आणि शेतकऱ्याला ते परवडत नाही. उत्पादन हे उत्पादकता वाढवून ज्या वेळेला वाढेल त्याच वेळी ते शेतकऱ्याला 4 पैसे किंवा उत्पन्न मिळवून देणारं पीक ठरेल. त्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. आज आपली उत्पादकता ही हेक्टरी 20 टन प्रति एकर एवढीच आहे. ती खरीपात अजून कमी असते, रब्बी थोडीशी जास्त असते, पण एक सर्वसाधारण केलं तर 20 टन प्रति हेक्टर एवढी उत्पादकता आहे. ती आपल्याला 30 टन प्रति हेक्टर एवढी वाढवणं सहज शक्य आहे. आणि ती वाढवली तरच शेतकऱ्याचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल जो आज 900, 1200, काही वेळा 1500 रुपये क्विंटल पर्यंत शेतकऱ्यांचा पोहोचतो. कारण उत्पादकता कमी झालेली असते. त्यावरती विचार करून त्यासाठी त्याला कशा प्रकारे सहकार्य करता येईल हे आपल्याला करावं लागणार आहे भविष्यात. अशोक तुपे सर, सध्या निर्यात बंदीवरून जी राजकीय चर्चा होतीये त्याबद्दल काय वाटतं, तुम्हाला काय सांगाल? राजकीय नाही, अशोक तुपे सर, बघा आपल्याला राजकारण बाजूला ठेवावं लागेल. सध्या राजकीय चर्चा ह्या होतात त्या व्हायलाच पाहिजे, पण आपल्याला राजकीय चर्चेव्यतिरिक्त यातला शास्त्रीय दृष्टिकोन किंवा एक प्रॅक्टिकल अप्रोच काय असावा याच्यावरती विचार करायला पाहिजे. आणि मला वाटतं मागच्या आठवड्यापर्यंत एक खूप मोठी चर्चा चाललेली होती, कांदा बियाण्याची टंचाई. हे तुम्हाला कदाचित माहित असेल. मोठ्या प्रमाणात कांदा बियाण्याची टंचाई आली, कांदा बियाण्याचे भाव वाढले. आता परिस्थिती बघा काय होणार आहे. एकीकडे कांदा बियाण्याची टंचाई आहे, कांदा बियाण्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत, म्हणजे 4000 रुपये किलो पर्यंत गेलेले आहेत. दुसरीकडे आपण जे टाकलेलं बी आहे शेतामध्ये त्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते आहे, म्हणजे हा खर्च अजून वाढणार आहे. म्हणजे या वर्षी कांद्याचा उत्पादन खर्च हा ऑलरेडी वाढलेला आहे तुमची लागवड होण्याच्या अगोदर. मग त्यासाठी आम्ही काही कारण विचारणा जेव्हा झाली तेव्हा आम्ही याची कारण सांगितली की कारण काय आहेत, कशामुळे कांदा बियाण्याचं झालेलं, तर तो शास्त्रीय दृष्टिकोन पाहिजे. तसं आता मी सांगितलंय की कांदा खराब का झाला हा मुद्दा महत्वाचा आहे. कांदा निर्यात बंदी का झाली, कारण कांद्याचे भाव वाढले. पण उपलब्धता वाढवण्यासाठी चाळीस जो इतका मोठ्या प्रमाणात कांदा खराब होतो त्यासाठी जर प्रयत्न झाले नाहीत, त्यासाठी काही रणनीती आखल्या गेली नाही, त्यासाठी शेतकऱ्यांचं प्रबोधन झालेलं नाहीये, त्यासाठी काही नवीन संशोधन सुरू केलं नाही, तर भविष्यामध्ये ही परिस्थिती येतच राहणार आणि मग एरे माझ्या मागल्या हे गाडगाडग चालूच राहणार आहे. त्याला कुठेतरी आपल्याला बंधन म्हणजे त्याला काहीतरी उपाययोजना शोधावी लागेल ना. दीर्घकालीन धोरण एक असतं, मध्यमकालीन धोरण आणि काही शीघ्रकालीन म्हणजे अगदी तात्पुरती ताबडतोबची उपाययोजना, ह्या अशा सगळ्या प्रकारच्या असतात. आणि हे आता नवीन नाहीये. तुम्हाला कदाचित माहित असेल 98-99 साली त्याच्या अगोदर सुद्धा होत होतं हे कांद्याचं असं चक्र. मी तर 1979 पासून अनुभवतोय.
पण 98-99 साली जेव्हा मीडिया जास्त मोठ्या प्रमाणात सगळीकडे उपलब्ध होती, तेव्हा यातलं जे सगळं चित्र लोकांना समजायला लागलं. त्याच्या अगोदर समजत पण नव्हतं काय झालं आणि काय नाही. पण त्या पण समजायला लागलं आणि त्यावेळेला जेव्हा एक अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली होती, होलसेल मार्केटमध्ये 40 रुपये किलो कांदा आणि आग्र्याला 100 रुपये किलोची बातमी टाइम्स ऑफ इंडियाच्या मुखपृष्ठावर झळकली, तेव्हा खडबडून सगळ्यांना जाग आली आणि एक समिती निर्माण झाली होती, समिती निर्माण केली होती. त्या समितीने अनेक प्रकारचे सजेशन दिलेले होते. त्या गोष्टीला आज किती वर्ष झाली? 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. मग या 20 वर्षामध्ये आपण त्या समितीने जे काही कारण त्याची साधली होती, त्याच्यावरती का काही नीती किंवा का काही धोरणं आखल्या गेले नाहीत, का काही बदल झालेले नाहीत? बदल झाले ते फार तोकडे झाले. तर त्याचा विचार केला गेला पाहिजे की आपल्याला दीर्घकालीन धोरण आखण्याची गरज आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त राजकीय डिसिजन नसावं. तर सध्याचा जर राजकारण आपण बाजूला ठेवलं तर मला असं वाटतं की हा निर्णय अपुऱ्या माहितीच्या आधारे घेतलेला निर्णय आहे. कारण याचा कुठेतरी माहिती घेऊन किती कांदा तुमच्याकडे शिल्लक आहे, किती लागणार आहे, किती शेतातलं खरीप पीक कधी येणार आहे, कुठल्या राज्यातनं आवक यावेळेला होत असते, या सगळ्या गोष्टींचा विचार करून खरोखर निर्यातीची गरज आहे का आणि त्यानंतर निर्णय घेतला असता तर कदाचित आपण जस्टिफाय पण करू शकलो असतो, शेतकऱ्यांना पण समजावून सांगितलं असतो. पण तशी परिस्थिती मला वाटतं आलेली नव्हती. तर त्याचा निश्चितपणे पुनर्विचार व्हावा असं मला वाटतं. अशोक तुपे सर, तुम्हाला आवाज येतोय माझा? येतोय. हॅलो, तुपे सर, आवाज येतोय? आवाज येतोय, तुम्हाला येतो? हा सर. हा, निर्यात बंदी नंतर जी राजकीय पक्षांच्या भूमिका आहेत त्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, निर्यात बंदी नंतर राजकारण सुरू झालं हे निश्चित, आणि त्याला सरकारही जबाबदार आहे आणि वेगवेगळे घटक आहेत. परंतु निर्यात बंदी झाल्यानंतर कांदा निर्यातदार, व्यापारी, आडते, किरकोळ ग्राहक, त्याचप्रमाणे किरकोळ विक्रेते यांच्याशी, तसेच कांदा बाजार भावाचे अभ्यासक या सर्वांशी चर्चा केली असता त्यांनी निर्यात बंदी अनाकलनीय आहे असं सांगितलं. मी कांद्याचे भाव आणि या महत्वाचं मत नाही. सरासरी 1500 क्विंटल अजून एका कार्यक्रमात 10,000 गुणी कांद्यापैकी 5,000 गुणी कांदा हा 1,500 रुपयाच्या आत विकत होता आणि 1,500 रुपयाच्या वरती 2,000 ते 2,500 2,000 पर्यंत 30% कांदा विकत होता. 2500 पर्यंत 20% कांदा विकत होता आणि खराबाचा भाव आजही 200 ते 300 रुपयाच्या आसपास होता. आतापर्यंतच्या साऱ्या निर्यात बंदी, ज्या 4-5 निर्यात बंदी झालेल्या आहेत, त्या प्रामुख्याने कांद्याचा दर 60 रुपये झाल्यानंतर झालेले आहे आणि त्याचं जे निर्यात मूल्य आहे ते देखील अगोदर वाढवण्यात आलं होतं. तर सर्वात महत्वाचा विषय असा आहे कांद्याच्या बाबतीत का हा जो निर्णय घेतला गेला तो पूर्णपणे राजकीय अशा पद्धतीने घेतला गेला. कांद्याची सरकारकडे आज अधिकृत कुठल्याही प्रकारची माहिती नाही. त्याचप्रमाणे काय परिस्थिती आहे त्याची देखील आकडेवारी योग्य पद्धतीने गेलेली नाही आणि त्यामुळं आता अशी चर्चा सुरू आहे विविध राजकीय पक्षांची, ज्या विषयाला राजकीय विषय आणि भविष्यामध्ये मिळणार आहे. त्याचं कारण असं आहे की यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री श्री पवार जे पियुष गोयल साहेबांना भेटले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कांद्याची निर्यात बंदी केल्यानंतर पाकिस्तान आणि अन्य राष्ट्रांना त्याचा लाभ होणार आहे आणि ते खरं आहे. मुळातच ज्यावेळेस निर्यात बंदी केली, खरं म्हणजे निर्यातीमध्ये भारतीय कांद्याला पहिली पसंती असते. त्याचं कारण असं आहे की हा कांदा तिखट आहे, तो मिळमिळत नाही, तो तेल जास्त घेत नाही, त्याची चव चांगली आहे, तो ज्या भाजीमध्ये जाईल त्या भाजीची चव तो घेतो. म्हणजे तो नॉनव्हेज मध्ये गेला, चिकन मध्ये गेला तर चिकनच्या चवीला अफेक्ट करत नाही, तो मटणामध्ये गेला तर मटणाच्या चवीला अफेक्ट करत नाही, तो गवारीत गेला तर त्या चवीला अफेक्ट करत नाही. आणि हे भारतीय कांद्याचं वैशिष्ट्य आहे, गुणवैशिष्ट्य आहे. त्यामुळे मार्केटमध्ये तो पहिल्या क्रमांकाला विकला जातो
आणि ती आपली त्यावेळेस भारतीय कांदा मार्केटमध्ये नसेल त्यावेळेस पाकिस्तान, चीन, इजिप्त आणि अफगाणिस्तान या 4 देशांचा तिथं बाजारपेठ मिळते. दुसरी गोष्ट अशी आहे, भारतामध्ये निवडणुका आल्या की ते कांदे काम करतात. आता देखील आता मी काही लोकांशी बोललो त्यावेळेस बोलले की येतो चिरागने आग लगाई. मी म्हटलं चिरागने आग लगाई कैसे? त्यांनी असं मला सांगितलं की बिहारमध्ये निवडणुका येऊन घातलेल्या आहेत. बिहारमध्ये पूर परिस्थिती आहे आणि ह्या पूर परिस्थितीमुळे तिथं कांदाच नाहीये आणि त्या परिस्थितीत आपली जो बिहारमध्ये सर्वाधिक विकला जातो गरजेचा असतो तो टोमॅटो, बटाटा यांच्या किमती या 60 रुपयापासून 80 रुपये 100 रुपयापर्यंत किरकोळ बाजारपेठेत गेलेले आहेत. आणि आता हे पॅनिक झालेले जो लोक आहेत त्यांना काय मात्रा द्यायची, त्यांना काय उत्तर द्यायचं? तर कांद्याचे दर या ठिकाणी जे बिहारचं प्रतिनिधित्व करतात रामविलास पासवानजी, या पासवान साहेबांच्या या हातामध्ये आहे आणि म्हणून त्यांचे चिरंजीव जे आहेत चिराग, त्यांचं राजकीय प्रतिष्ठापना त्या ठिकाणी त्यांचं राजकीय बस्तान या निवडणुकीमध्ये बसवण्याचं हे आहे. आणि सर्वात महत्वाचं तर बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला अशी टीका विविध राजकीय पक्षांचे नेते करत आहेत. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा मुख्य अजेंडा हा हिंदुत्वाचा आहे आणि तो अजेंडा असताना किंवा त्यांचा राष्ट्रवादाचा मुद्दा आहे. चीन बरोबर घेतलेली मोदी साहेबांची भूमिका, पाकिस्तान बरोबर घेतलेली मोदी साहेबांची भूमिका याच्यावरती विरोधी पक्षांना काही टीका करायला मिळणार नव्हतं. पण कांद्यामुळे ती संधी आली आणि पवार साहेबांनी पहिलाच विकेट घेण्याचा प्रयत्न केला की कांदा निर्यात बंदीमुळे पाकिस्तान सारख्या देशाला त्याचा फायदा होईल याचा विचार गंभीरपणे सरकारने केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. हे झालं राजकारणाची बाजू. दुसरी बाजू अशी आहे की आपल्याकडचं जे इकॉनॉमिक मॉडेल आहे, महागाई निर्देशांक जो मार्केट मधला वाढतो तो साधारणपणे इतर गोष्टींचा काही कमी करण्याचं सरकारच्या हातात नाही. सोनं असेल, तेल असेल, अन्य गोष्टी असतील. शेतमालाच्या किमती पाडणं या हातात असतं. आता शेतमालाच्या किमती सध्या भाजीपाल्याच्या किमती वाढलेल्या आहेत, नैसर्गिक कारण आहे, पण त्याचबरोबर अन्य किमती वाढलेल्या आहेत आणि ज्यावेळेस महागाई वाढते, महागाई निर्देशांक वाढते त्यावेळेस साधारणपणे विकास दरावर त्याचा परिणाम होत असतो. आणि 1% विकास दर जर कमी झाला तर 25 लाख लोक बेरोजगार होतात, 24 लाख लोक बेरोजगारीच्या क्षेत्रामध्ये जातात, बेरोजगार होतात आणि 24 लाख लोक दारिद्र्याशी खाली जातात. याच्याकरता शेतमालाचे भाव पाडण्याचं अनेक वर्षानुवर्ष चाललेलं आहे. ते त्या मॉडेलला आपल्याला पर्यायी उत्तर अर्थतज्ञांना देता आलं नाही. त्याच्याकरता आता कांद्याचे भाव पाडणार अशी व्यापाऱ्यांना चाहूल लागलेली होती, परंतु त्यांना काही करता येत नव्हतं. दुसरी गोष्ट अशी होती का हे जे आता पाशा पटेल साहेबांनी सांगितलं कांद्याचे भाव खूप वर गेले. काही बाजार समित्यांचा दोष आहे पाशा पटेल साहेब, त्याच्याकडे देखील तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. बाजार समित्यांमध्ये याचा कांदा राहुरी बाजार समितीचा कांदा श्रीरामपूर बाजार समितीकडे ओढणं, श्रीरामपूर बाजार समितीचा कांदा नगर बाजार समितीकडे ओढणं याच्याकरता काही फुटकळ व्यापाऱ्यांना हाताशी धरून 10-20 गोंद्यांना ज्यादा भाव दिला जातो आणि ते भाव देऊन मार्केट अनस्टेबल केलं जातं. त्यात काही व्यापारी हे असूयेपोटी इतर व्यापाऱ्यांशी आणि त्याच्यात वेगळा षडयंत्र आहे, तो वेगळा नंतर आपण कधीतरी त्याच्यावर चर्चा करू. परंतु त्या कृत्रिम तेजी करून ते जे व्यापारातली खेळी आणि मार्केट कमिट्यांची खेळी त्याचा देखील या ठिकाणी फटका बसलेला आहे. पण हे सारं जरी असलं तरी हा सारा अनकलनीय निर्णय आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपली मोनोपॉली, आपला त्याची चव, त्याची जो दर्जा आहे, त्याचा रंग आहे, त्याचं जे जागतिक जगाला जी गोडी लागलेली आहे त्यामुळे अजून तरी त्या मोनोपॉलीला धक्का लागलेला नाही. पण हे सारं होत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, पाशा पटेल साहेब म्हणले की ग्राहकांचं हे केलं पाहिजे. बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान सोडा, बांगलादेश, त्याच्यानंतर श्रीलंका हे अतिशय गरीब राष्ट्र आहेत. म्हणजे भारतापेक्षा नेपाळ हे भारतापेक्षा गरीब राष्ट्र आहे. तिथलं दरडोई उत्पन्न कमी आहे, भारताचं तुलनेत दरडोई उत्पन्न जास्त आहे. पण ही 3 राष्ट्र सातत्याने 70 ते 100 रुपये किलोनी कांदा खातात आणि भारतातून निर्यात झालेला कांदा, भारतातून आयात केलेला कांदा, ही सारी राष्ट्रातील ग्राहक
साधारणपणे 60 ते 100 रुपयाने खातो. जगामध्ये देखील कांदा हा 100 रुपयाने खाल्ला जातो, पण भारतीय राज्यकर्त्यांनी हा कांदा 60 रुपयाने खाल्ला जाणार नाही, 100 रुपयाने खाल्ला जाणार नाही, तो वर्षानुवर्ष 15 ते 20 रुपयाने खाल्ला जाईल, अशा प्रकारची धोरणं राज्यकर्त्यांकडून घेतली जातात. शेवटी हा राजकीय निर्णय असतो. मतांच्या मतपेढी करता, स्वतःच्या राजकीय पदाकरता आणि सरकारच्या अस्तित्वाकरता, सरकार पुन्हा निवडून येण्याकरता जे राजकीय डावपेच आहेत त्याकरता कांद्याची खेळ खेळला जातो. खरं म्हणजे हा निर्णय ज्यावेळेस आला तर आपण धरू की ह्या सरकारला, मला असं व्यापारी अनेक या क्षेत्रातले दिग्गज असं सांगत होते का या सरकारने कांद्याच्या भावाचं रेशनिंग केलंय आणि आता यापुढे आता मेसेज दिलाय का 31 रुपयाच्या वरती या देशामध्ये ग्राहकांनी कांदा खाता कमी नाही, अशा प्रकारचा एक संदेश, अशा प्रकारची मार्केट मोडस या सरकारने केलेली आहे. आणि म्हणून ही मार्केट मोडस करत असताना हा 31 रुपयापेक्षा जर तुम्ही साखरेला एक विशिष्ट दर बांधून दिला, त्याच्यापेक्षा साखर कमी करायची, मान्य आहे. केंद्र सरकारला जर हाच दर मान्य असेल तर त्यांनी 31 रुपयापेक्षा कमी दरात कांदा विकला जाणार नाही, आणि जर तो विकला गेला तर त्याची शेतकऱ्यांना भरपाई करून दिली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या साऱ्या परिस्थितीमध्ये हा निर्णय होईपर्यंत साधारणपणे जानेवारीपासून कांद्याचे भाव पडले आणि 600 रुपयापासून निम्मा कांदा विकला गेला 800 रुपयापर्यंत. त्यानंतर ऑगस्ट पर्यंत दीपकजींनी सांगितलं आता की 15 ऑगस्ट नंतर दरवाढ सुरू झाली. हे मान्य आहे, थोडीशी दरवाढ सुरू झाली, पण आतापर्यंत हजारो कोटीचा तोटा. काल मी अनेक व्यापारी, अनेक निर्यातदार, अनेक तज्ञांशी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं का सरकारच्या एका निर्णयानं या देशातल्या कांदा उत्पादकाचं 10,000 कोटीचं नुकसान झालेलं आहे आणि साधारणपणे 10,000 कोटीची रक्कम कमी नाही. एकट्या नाशिक जिल्ह्यातलं नुकसान 3,000 कोटी रुपयाचं आहे. साधारणपणे 1 लाख गाडी कांदा हा राज्यामध्ये आणि अन्यत्र कर्नाटक वेगवेगळ्या ठिकाणी 1 लाख गाडी कांदा आहे आणि शिल्लक 1 लाख गाडीमध्ये, एका गाडीमध्ये 10 टन कांदा धरला तर साधारणपणे 1 लाख रुपयाचं एका माल मोटारीतल्या कांद्याचं म्हणजे 10 टन कांद्याचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे एकट्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं 5 ते 7,000 कोटी रुपयाचं नुकसान झालं. आपल्याला 15,000 कोटी रुपयाची कर्जमाफी देत असताना सरकारच्या नाकीनं आलं, पण एका सेकंदाच्या निर्णयाने, एका 8 दिवसाच्या निर्णयाने कुठलाही न करता 10,000 कोटीचं नुकसान झालं. पण गेली 8 महिने हजारो कोटीचं नुकसान शेतकऱ्यांनी सहन केलं. त्याचं काय करायचं? पगार साहेबांची भूमिका रास्त आहे, त्याचा देखील निर्णय घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की पाशा पटेल साहेबांनी खरोखर चांगलं काम केलं. त्यांनी जर तेलाच्या बाबतीत असेल, डाळींच्या बाबतीत असेल, जे निर्यात आयात शुल्क वाढवलं, पण आता मात्र हा जो निर्णय आहे पटेल साहेब, तुम्हाला यात पुढाकार घ्यावा लागेल. हा निर्णय विचित्र पद्धतीत झालेला आहे. त्याचं कारण असं आहे, सरकारने एक बनवाबनवी केली. काही दिवसांपूर्वी, काही महिन्यापूर्वी कांदा हा जीवनावश्यकच्या यादीतून काढून टाकला. कांदा जर जीवनावश्यकच्या यादीतून काढून टाकला त्याचं कारण नियमनमुक्ती असं दिलं. परंतु दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस आतापर्यंतचे जे निकाल झालेले आहेत आणि साधारणपणे जीवनावश्यक वस्तूच्या यादीत जर एखादा शेतमाल असेल तर त्याला आधारभूत किंमत द्यावी लागते. सरकारने ज्यावेळेस कांदा जीवनावश्यक वस्तूच्या यादीत टाकला त्यावेळेस न्यायालयामध्ये काही न्यायालयाच्या याचिका दाखल झालेल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कांद्याला सरकार आधारभूत किंमत देत नाही, त्याच्यामुळं खरं म्हणजे तो जीवनावश्यक वस्तूमध्ये जात नाही. आणि परंतु सरकारने निर्यात बंदी त्याच्यावरती तो जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकल्यामुळं सरकारच्या हे सारं अंगलट येणार होतं आणि सरकारला कांदा हा आधारभूत किमतीमध्ये त्याचा समावेश करावा लागणार होता, ज्या आजच्या आहे, गहू आहे, तांदूळ आहे, अन्य गोष्टी आहेत त्याच्यात. परंतु तो जीवनावश्यक वस्तूच्या यादीतून काढून टाकल्यामुळं सरकारची जबाबदारी त्यातली संपलेली आहे. सरकारला कमी दरामध्ये 31 रुपयापेक्षा कांदा कमी विकला. सरकारने एक डेडलाईन, एक विशिष्ट हे दर ठरवलेला आहे साधारणपणे आणि सरकारने 31 रुपये हा दर ठरवला असं आपण समजू. त्यापेक्षा जर कमी किमतीमध्ये हा कांदा विकला गेला तर त्याचं काय करायचं याचं उत्तर द्यायला सरकार आता बांधील राहिलेलं नाही. म्हणजे सरकारने पहिला धक्का दिला, कांदा जीवनावश्यक यादीत टाकला, नंतर त्याची भरपाई द्यावी लागेल,
त्याचं ऑपरेशन करावं लागेल, तो जीवनावश्यक वस्तूमध्ये घेतल्यामुळे त्याला आधारभूत किमती द्याव्या लागतील, हे ठरवल्यानंतर त्याला काढून टाकला. आणि नियमनमुक्तीचं विधेयक ज्यावेळेस मांडलं जात होतं संसदेत, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. आता अनेक गोष्टी या सरकारने, काही गोष्टी साखरेसारख्या, पाशा पटेल साहेबांनी सांगितलं, त्यांनी पुढाकार घेतलेला आहे, चांगलं काम केलेलं आहे. पत्रकार म्हणून देखील मला ती भूमिका त्यांची मान्य आहे. त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या निष्ठेबद्दल काहीही शंका नाही. आणि खरं म्हणजे किंवा आताचा जो निर्णय झालेला आहे, ते निर्णय ज्या वेळेस पासवान साहेबांनी घेतलेला आहे आणि पासवान साहेबांच्या राजकीय अडचणी देखील त्यामध्ये होत्या आणि व्यापारी काही मित्र आमचे म्हणत होते की चिरागने आग लगावी. तर हा गमतीचा मुद्दा सोडून देऊ, पण खरं म्हणजे आपले ज्यांच्यावरती आता टीका होते, दानवे साहेब यांच्यावरती देखील त्या संबंधी टीका होते. आता सरकार खूप पुढे गेलेलं आहे, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तसे मेसेज गेलेले आहेत कांद्याच्या संबंधी. आणि सर्वात महत्वाचं की आता अनेक ठिकाणचा कांदा, विशेषतः चित्रदुर्ग असेल, हुबळी असेल, धारवाड असेल, इथला कांदा निम्मा अर्धा साडलेला आहे. पण जो खराब कांदा ज्याला तो मार्केटमध्ये येतो, तो जर रेट चांगले असतील तर तो विकला जातो 10 रुपये 5 रुपयाने तो विकला गेला असता, त्याला रंग फारसा नसतो. परंतु हा कांदा आता उकिरड्यावर फेकून द्यायची वेळ येणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातलं चित्र असं आहे, मी स्वतः डोंगरी भागात फिरलो. नगर जिल्ह्यामध्ये जो कर्जत आपला पारनेरचा पट्टा असेल, नगर तालुक्याचा पट्टा असेल, पाथर्डीचा पट्टा असेल, श्रीगोंद्याचा काही डोंगरी बालाघाटच्या घाटमाथ्याचा जो भाग आहे, तिथं ज्या पावसाळी आपण त्याला लाल कांदा म्हणतो किंवा काही रांगडा कांदा म्हणतात, खरीप कांदा म्हणतात, या साऱ्या कांद्याची थोडीफार लागवड आहे. तो कांदा येणार आहे थोडाफार, त्याचं देखील. दुसरी गोष्ट, आता आमच्याकडे रोपं पडलेली आहेत आणि त्या कांदा जर भाव असले तर लवकर उपाडतात तो. त्याचा 4 महिन्याचा कालावधी, 3 महिन्याचा कालावधी, 2.5 महिन्याचा कालावधी पातीसह विकायला येतात. ती संधी देखील मिळणार नाही. पुढच्या हंगामाला त्याचा हे होईल. आणि फारसे भाव, जो तोटा सातत्याने सहन केला, तोट्यातून बाहेर काढणं. मुळातच शेतकऱ्याला आजची सर्वात मोठी समस्या जी आहे की जो शेतकऱ्याचं दरडोई उत्पन्न आणि त्याचा होणारा व्यय, दर महिन्याला खर्च आणि मिळणारं उत्पन्न, जिरायत भागामध्ये 500 रुपयाचा डिफरन्स पडतो, तो 5,000 रुपये 3,000 रुपयाचा डिफरन्स पडतो आणि बागायती भागामध्ये दर महिन्याला 500 रुपये डिफरन्स पडतो. जिरायत भागातला शेतकरी काही झालं तरी दर वर्षाला 36,000 ते 40,000 रुपयांनी कर्जबाजारी होतो. बागायत भागातला शेतकरी हा 6 रुपयाने 6,000 रुपयांनी सरासरी कर्जबाजारी होतो. नॅशनल सॅम्पल सर्व्हेचा रिपोर्ट आहे. ह्या कर्जबाजारीपणातून आता या सरकारनं त्याला एक रिलीफ दिलेला होता, त्यातून तो बाहेर पडणार होता. त्याला आता सोन्याचे दिवस या निमित्ताने त्याच्याकडे 10% 20% जो कांदा होता, मागे जो वर्षभर शेतकरी कांदा एकदम मार्केटला नेत नाही. शेतकरी 10 गुणी 20 गुणी दररोज चालू ठेवतो. काही शेतकरी आठवड्याला 10 गुणी काढतात, काही 50 काढतात, 100 काढतात आणि असं सारखं विक्रीचं सत्र सुरू असतं. एकदम चाळीतला कांदा कधीही जात नाही. चाळीतल्या कांद्यासंबंधी आता भोंडे साहेबांनी मांडलं, पण शेतकऱ्यांनी काय प्रयोग केले तुम्हाला सांगतो. आतापर्यंत चाळीचं तापमान हे थंड राहण्याकरता उपाययोजना केली होती. कालच मी दीपक चव्हाण साहेबांबरोबर बोललो. यावेळी शेतकऱ्यांनी चाळीतलं तापमान हे आर्द्रता कमी करण्याकरता उष्णता देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात बल्ब लावले, त्यातले पंखे काढून टाकले, कडेने पोतड्याचा उबदारपणा केला आणि चाळीतला कांदा हा सडतो, ते प्रमाण देखील कमी झालेलं आहे. पण दुसरी गोष्ट अशी आहे की या वर्षी दीपक चव्हाण साहेबांनी सांगितलं ते खरं आहे, काढणीच्या वेळेस पाऊस गेला होता, त्याच्या गाभ्यामध्ये पाणी गेलेलं होतं आणि म्हणून ते सडलेलं आहे. शेतकऱ्याचा काही दोष नाही. राहिला उत्पादकतेचा प्रश्न. उत्पादकतेचा प्रश्न आपल्या देशामध्ये ज्या नामवंत संस्था आहेत, राजगुरुनगरची कांदा लसूण संशोधन संस्था असतील, त्याच्यानंतर आपल्या नाशिकची राष्ट्रीय बागवानी याची संस्था असेल, तर या साऱ्या संस्थांचं जे उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा देखील, किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल, या साऱ्यांपेक्षा अधिक उत्पादकता ही शेतकऱ्यांच्या शेतावरती आहे. दुर्दैवाने निसर्गामुळे कांद्याचं सडण्याचं प्रमाण हे वाढ. दुसरी गोष्ट, कांद्यामध्ये संकरित नाही, कमी आहे थोडस. पण साऱ्यात महत्वाचं की हा निसर्गाच्या प्रकोपाचा त्याच्यावरती फरक होतो. त्याने सातत्याने कांदा तोट्यात विकला, थोडा नफा मिळतो. सप्टेंबर नंतर साधारणपणे दरवाढ होते.
की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत चालते, फार अपवादात परिस्थिती मार्च पर्यंत गेलेली आहे. पण साधारणपणे गेल्या काही वर्षात म्हणून असं आहे की सरकारने ह्या सर्वकष धोरण घ्यावं अशी मागणी या देशामध्ये आता आलेली आहे. कांदा निर्यात बंदीचं धरसोडीचं धोरण, एक वेगळ्या अशा पद्धतीचं धोरण घेण्याऐवजी एक दीर्घकालीन धोरण घेण्याकरता जसं आपण आयात शुल्क वाढवून तेलाच्या संबंधी, खरं म्हणजे डबलिंग फार्मर इन्कम कमिटी जे आहे डॉक्टर अशोक दलवाईंची, त्यांनी या देशातला क्रॉप पॅटर्न बदलण्याकरता ज्या उपाययोजना केल्या त्याच्या संबंधी धोरणं घेतली, त्याच्या सुद्धा आधारभूत किमतीमध्ये दरवाढ चढउतार केली. त्याचप्रमाणे आता भाजीपाल्याचं आपली जी एक्सपोर्ट आहे भाजीपाला आणि फळांचं ते 20,000 कोटीचं आहे, पण आपलं 20,000 कोटीचं इम्पोर्ट देखील आहे. आणि खरं म्हणजे कांदा द्राक्षासारखी पिकं ही वरदान ठरलेली आहे आणि सरकारने डॉलरकडे लक्ष दिलं पाहिजे. या ठिकाणी बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ ही गरीब राष्ट्र जर 100 रुपये किलोनी कांदा खात असतील तर त्यांच्याही पेक्षा दरडोई उत्पन्न याचं या संबंधी निश्चितपणे भूमिका घेतली पाहिजे. आताच काही मंडळी या साऱ्या प्रश्नावरती, विशेषतः शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते, रघुनाथ दादा पाटील यांची मी कालच बोललो, ते स्वतः त्यांची संघटना, त्यांचे जे युवा आघाडीचे अध्यक्ष आहेत नवले ऍडव्होकेट, ही सारी मंडळी कोर्टात जात आहेत. आता न्यायालयात किती न्याय मिळेल हे माहित नाही. त्याच्यामुळं आताच्या परिस्थितीत घेतलेला निर्णय सरकार किती मागे घेईल या संबंधी आज तरी काही सांगता येत नाही. पण एक मात्र आहे की प्रत्येक गोष्ट झाली की शेतकऱ्यांना काही दोष देण्यात अर्थ नाही. कांदा निर्यात बंदीचा निर्णय हा अनाकलनीय जसा आहे तसा तो पूर्णपणे राजकीय आहे. या देशामध्ये आता निसर्गामुळं, पूर याच्यामुळे शेतमालाच्या किमती वाढल्या, करोनाचं संकट आहे. या साऱ्या संकटामध्ये सरकार उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तो कांद्याच्या रूपाने त्याला मिळालं हे दुर्दैव आहे, एवढं मी या ठिकाणी सांगतो. दीपक पगार सर, तुमची पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे? दीपक पगार सर, माझा आवाज येतोय? हो, येतो. आमच्या हा सर, बोला. शासनाकडे एकच मागणी आमची की शासनाने निर्यात बंदी खुली करावी आणि शासनाने निर्यात जर खुलीच करायची नसेल तर आम्ही जानेवारी पासून तर आतापर्यंत जो कांदा 3 रुपयापासून तर 8-9 रुपयापर्यंत विक्री केलेला आहे, ह्या कांद्याला आम्हाला 1,000 रुपये केंद्राने अनुदान द्यावं. ज्यावेळी कांद्याचे दर पडतात तेव्हा शासन त्या ठिकाणी लक्ष द्यायला कोणीही तयार राहत नाही. म्हणजे सांगून ऐकल्या न गत करायचं ही शासनाची जी भूमिका आहे हिला आमचा नेहमी विरोध असतो. आणि आता आम्हाला 2 पैसे मिळाले तर या ठिकाणी लगेच त्यांनी त्या बाबतीत सुरुवात केली निर्यात बंदीची. आमची ठोस आणि एकच भूमिका आहे की शासनाला जर निर्यात बंदच करायची असेल तर आमचं झालेलं नुकसान त्यांनी आम्हाला केंद्राने भरून द्यावं आणि त्यानंतर पुढची भूमिका त्यांनी घ्यावी. जर त्यांना तेच भूमिका न घेता आणि आमच्या नरीचा घोट घ्यायचाच असेल तर आमची भूमिका शेतकऱ्यांची ठरलेली आहे. त्याच्या पुढे आम्ही सुद्धा गेल्या आता पाशा पटेलजी पण बोलले की आम्ही आंदोलनातून तयार झालो. आता तेच आमचे गुरु आहेत आंदोलनाचे, त्यांच्या माध्यमातूनच आम्ही पण तयार झालो आहोत. आम्ही पण त्यांच्या भूमिकाकडे बारीक लक्ष देऊन तो, परंतु आज आमचं पोस्ट विचार आला जोशी साहेबांनी पण आंदोलन केली, तुम्ही पण करतात. आमचं एकच वाटतं आम्हाला, जर ह्या आंदोलन करून हे राजकीय स्टंट आमच्या शेतकऱ्याबाबत करत असतील आणि हे मताचं राजकारण करून आणि शेतकऱ्याचा जर बळी देत असतील आणि आम्ही जर लोकशाहीचेच बळी ठरत असू तर याच्या पुढे शासनाचं जर 60 वर्षापासून आजपर्यंत धोरणच बदललं नसेल शेतकऱ्याच्या बाबतीत तर याच्या पुढे जे नक्षलवादी तयार होतील हे आता शेतकऱ्याच्या घरातून तयार होतील. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात एक पण सांगायचंय आम्हाला, जर तुम्हाला नेहमीच अशा आयात निर्यात बंधन शेतकऱ्याला घालायचे असतील तर आम्हाला शासनाने गांजा लावायला परवानगी द्यावी. आता आम्ही गांजाचं उत्पादन घ्यायला तयार राहू, परंतु ह्या आयात निर्यातच्या धोरणाचे बळी नेहमी शेतकरीच ठरत असतो. आणि याच्या पुढे शासनाने नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे आणि या शेतकऱ्याच्या हातापायातल्या बेड्या खुल्या करा. आमचा कांदा 50 रुपये क्विंटल गेला, आम्ही विकायला तयार राहू. आमचा कांदा 10,000 रुपये क्विंटल जात असेल तो सुद्धा तुम्ही पाठवायला तयार राहा. हीच भूमिका आमची राहील. धन्यवाद. पाशा पटेल सर, निर्यात बंदी उठवण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का? सर, तुमचा आवाज येत नाहीये.
हॅलो, हा सर बोला. आवाज येत? हा, हो हो येतो. मी काय म्हणतो, सरकार शेतकऱ्याच्या बाजूच आहे. 3 विधेयक सध्या लोकसभेमध्ये जे आलेले आहेत, हे तीनही विधेयकाकडे जर बघितलं तर गेल्या 70 वर्षात शेतकऱ्याची आणि शेतकऱ्याच्या संघटनेची जी मागणी होती, शेतकऱ्याची जी भावना होती, त्या भावनेला कायद्याचं स्वरूप नरेंद्र मोदीच्या सरकारने दिलेलं आहे. विषय असा आहे की जर सगळे बाजार स्वातंत्र्य पाहिजे, त्याच्यानंतर पर्यायी व्यवस्था, विक्री व्यवस्था उभी केली पाहिजे, शेतकऱ्याला आपला माल मनात आलं तिथं विकायला परवानगी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे तिन्ही विधेयक आलेले आहेत. एक दोन लहान लहान काही गोष्टी आहेत, एक दोन लहान गोष्टी आहेत की ज्या मुळे काही प्रॉब्लेम तयार झालेले आहेत. अजून खूप वेळ आहे, राज्यसभेमध्ये विषय चर्चेला जाणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या तिन्ही विधेयकाच्या मधून शेतकऱ्याला दुसरं स्वातंत्र्य मिळणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एक विषय सांगतो की आतापर्यंत जेवढे निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतलेले, या निर्णयाचं कायद्यात रूपांतर झालेलं आहे. परंतु याच कायद्यात रूपांतर झालेल्या गोष्टीसाठी आम्ही शेतकरी रस्त्यावर बसल्यानंतर मागच्या सरकारने आमच्या पाठी फोडून काढलेले आहेत, आमचे हातपाय तोडलेले आहेत. परंतु या सरकारने हातपाय न तोडता, कुणाला जेलमध्ये न घालता, सगळ्या शेतकऱ्याच्या भावना त्या कायद्याच्या रूपामध्ये बसवलेत. म्हणून मी नरेंद्र मोदी सरकारचं अभिनंदन करतो आणि पगारला सांगतो, पगार तुम्ही आमचे सहकारी आहे. सध्या म्हणजे गुरुनाथ हा तर सोडून देऊ आपण, परंतु सध्या तुम्ही रयत क्रांती संघटना ही भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष आहे. राग जास्त करू नका तुम्ही, त्याच्यामुळे तुमच्या मनासारखं होणार आहे. तुम्ही आमची चांगली आहे म्हणून तर तुम्ही आमच्या सोबत आलेले आहे. त्याच्यामुळे मग सोबत जरा ऐका तर, जरा पूर्ण माझं होऊ द्या एकदा. तुम्ही आम्ही चांगले आहे म्हणून तुम्ही सोबत आलेले आहे, त्याच्यामुळे तुमचं भ्रमनिराश होणार नाही. असली कुठलीही गोष्ट केंद्राचं सरकार करणार नाही, एवढी तुम्ही खात्री बाळगा. मी शेवटचा प्रश्न विचारते दीपक साहेब चव्हाण तुम्ही म्हणता सरांना. हे नक्कीच करेल. एक मिनिट मला बोलू द्या थोडं. साहेबांना सर, माझा बोला, प्रश्न आहे की साहेब, तुम्ही आमचा 3 महिन्यापूर्वी कांदा हा जीवन आवश्यक वस्तू मधून वगळला, त्याबद्दल तुमचे आम्ही आभार मानले, अभिनंदन केलं, तुम्हाला खांद्यावर घेतलं, नाचलो आम्ही, मिठाई वाटली, फटाके वाजवले की आम्ही आता कांदा उत्पादक याच्यातून मुक्त होत झालो. आम्ही जीवनावश्यक वस्तू मधून, म्हणजे ज्याची जीवनावश्यक वस्तू म्हणून गरज नसताना तुम्ही त्याच्यात घातलं होतं आणि ते बीजेपी शासनानेच घातलं होतं, परंतु तुम्ही त्याच्यातून आम्हाला मुक्त केलं, त्याबद्दल नक्कीच तुमचे आभार मानले. परंतु आभार मानत असताना आमच्या हातापायातल्या बेड्या मोकळ्या केल्या, परंतु एका पायाला परत दोरी बांधून ठेवली होती, हे आमच्या लक्षातच आलं नाही साहेब. आणि त्याच्यामुळे तुम्ही आज त्या दोरीचा उपयोग करून आणि आमच्या परत हातापायामध्ये निर्यातीचं बंधन घालून आणि बेड्या ठोकल्या. याबद्दलच आम्ही रस्त्यावर आलो. आम्ही तुमचे सहकारी जरी असो, पण आमच्या दृष्टीने पहिला शेतकरी महत्वाचा आहे आणि या शेतकऱ्यासाठी आम्ही कायम रस्त्यावर तीच भूमिका मांडू. आमच्या शेतकऱ्याची जी भूमिका असेल ती, त्याच्यासाठी तुम्ही पायातली जी दोरी बांधली आहे ना साहेब, ती पण मोकळी करा, म्हणजे आम्हाला जगाचा अभ्यास करता येईल आणि जगामध्ये आमचं अन्नधान्य, आमचे कांदे आम्हाला पोहोचवता येतील, एवढी आमची तुम्हाला नम्रपणे विनंती आहे साहेब. धन्यवाद. दीपक चव्हाण सर. दीपक चव्हाण सर, कांदा बाजाराची पुढची दिशा नेमकी काय असेल? ऐकायला नाही आला प्रश्न. कांदा बाजाराची पुढची जी दिशा आहे ती नेमकी प्रश्न काय असेल? ऐकायला आला नाही. हा सर, आवाज येतोय? प्रश्न कळला नाही, म्हटलं प्रश्न ऐकायला नाही आला. कांदा बाजाराची पुढची दिशा काय असेल सर? अच्छा, आतापर्यंतच्या चर्चेमध्ये माननीय त्यानंतर आपले वरिष्ठ सहकारी साहेब, डॉक्टर बोंडे साहेब आणि पगार साहेब चर्चेमध्ये जे वेगवेगळे मुद्दे आलेले आहेत, त्याच्यामध्ये राजकीय असतील, त्याच्यानंतर शेतकऱ्यांशी निगडीत उत्पादनाच्या प्रॅक्टिसेस बद्दल डॉक्टर बोंडे सरांनी मांडणी केली असेल, तर एकूणच तुपे साहेबांनी पण याचा जो राजकीय परिप्रेक्ष्य, राजकीय जी तात्कालिक कारणं असतील त्या संदर्भामध्ये अतिशय चांगली मांडणी केली, जे अत्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये स्वतः कांदा आणि स्वतः एक शेतकरी नेते म्हणून अतिशय वेळोवेळी
ज्वलंत अशा प्रकारची मुद्द्यांवर त्यांचं आंदोलन. या आता कांदा बाजारभाव, आता शेतकरी सगळ्यात उत्सुक पुढची दिशा कांदा बाजारभावाची काय राहील. हे काही तांत्रिक मुद्दे असे आहेत की त्याच्यातला सर्वप्रथम मुद्दा की आपल्याकडे डॉक्टर भोंडे सरांनी ज्या संस्थेला रिप्रेझेंट केलंय खूप वर्ष, त्या NHRDF चा एक रिपोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय की 60 ते 65 एवढी आपली भारताची कांदा ज्याला आपण साठवणक्षम असतो म्हणतोय, म्हणजे कांदाचा आपल्याकडे कांदा चाळीमध्ये 60 ते 65 लाख टन कांदा एवढी आपली कॅपॅसिटी, याच्यातले 90% कॅपॅसिटी ही आणि 10% मध्य प्रदेशसह अन्य राज्यांमध्ये आहे. प्रश्न होता की बाजाराची दिशा काय राहील, त्याचं तर ते या आपली जी एकूण कॅपॅसिटी मधला किती माल खराब झालेला आहे हे मोजणारी यंत्रणा आपल्याकडे आता नाही. इव्हन आपल्याकडे सगळ्या कांदा चाळी ट्रॅक करणारी व्यवस्था नाहीये आता. त्यामुळे आपल्याकडे कांदा 30 शिल्लक आहे का 50 लाख टन शिल्लक आहे. बोंडे सर म्हणाले की काही कळत नाहीये की किती माल, म्हणजे हा जो निर्णय त्यांच्या मते चुकीचा, ते म्हणाले की चुकीचा निर्णय आहे. तर त्यांना असं का वाटते लोकांना, कारण अजून सुद्धा इन्व्हेंटरी किंवा कांद्याचा स्टॉक शेतकरी प्रमाणात असावा अशी एक धारणा आपल्याकडे सगळ्यांमध्ये दिसते. त्याचं कारण मी परत तुम्हाला सांगेल की 30 लाख 40 लाख टन शिल्लक की 50 लाख टन शिल्लक, म्हणजे कॅरीओव्हर स्टॉक ज्याला आपण म्हणतो. 15 सप्टेंबर नंतर जो कॅरीओव्हर स्टॉक असेल तो नेमका याची नेमकी माहिती मोजणारी यंत्रणा आपल्याकडे नाहीये. अशोक तुपे साहेबांनी त्याच्यावर डिटेल सांगितल्या आहेत सगळ्या गोष्टी. तर ती यंत्रणा नसल्यामुळे एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, जसं मगाशी आपण म्हटलं की कर्नाटक असेल, ही जी आगाप खरीप उत्पादक राज्य आहेत यांच्यामध्ये किती टक्के कांद्याचं नुकसान, तो सर्क्युलेशन मध्ये, तर खराब सुद्धा माल सर्क्युलेशन मध्ये येणारच. तर एकूण सारांश असा की चाळीत किती कांदा, नवीन येणारा कांदा किती खराब झालाय याचं नेमकं असं जे गणित आहे ते गणित कोणाकडेही नाहीये. मोठामोठी एक नक्की या सगळ्या सारांश असा आहे की एक नक्की की कांद्यामध्ये जी मंदीची परिस्थिती होती राहणार नाहीये. बाजारभाव किफायती राहील. जरी एक्सपोर्ट वर बॅन तरी सुद्धा बाजारभाव किफायती राहील, कारण खूप मोठ्या प्रमाणात कांदा खराब झालेला आहे. आणि सुरू राहिला असता तर आणखीन 2-4 पैसे आपल्याला चांगले मिळाले असते. म्हणाल की 12 लाख टन आपला एक्सपोर्ट आहे या आर्थिक वर्षामध्ये. तर एक्सपोर्टचा ही आकडा आणि वेग खूप चांगला होता. तर बाजार हा किफायती राहील, एवढं नक्की किती किफायती, किती उंच जाईल हे मात्र पुरेसा सुस्त. आणि सगळ्यात महत्वाचं मी अभिनंदन शेतकऱ्यांचं यासाठी करेन की शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग केली नाही यावेळी. म्हणजे एक्सपोर्टवर बॅन आल्यानंतर सुद्धा माहित होतं की बाजार कमी होतात एक्सपोर्ट बॅनच्या बातमीनंतर, आणि शेतकऱ्यांनी नाहीये की कुठल्याही स्टॉकिस्टला अशी संधी दिली नाही खरेदी करावा, किंवा ह्या वर्षी एकूणच शेतकरी खूप संयमाने माल विक्री केली. मला असं वाटतं की इथून पुढे सुद्धा, कारण नवीन क्रॉप बद्दल काही क्लॅरिटी नाही. आता सुद्धा पावसाळा लांबतोय, खराब होण्याचं प्रमाण आणखीन वाढणार आहे, आर्द्रतेचं प्रमाण खूप जास्त आहे. तर मला असं वाटतं की एकूणच शेतकऱ्यांनी, तुपे साहेब म्हणाले की जसं टप्प्याटप्प्याने थोड्या प्रमाणात माल जर बाजारात आणला, अतिशय किफायती रेट राहतील. 15 डिसेंबर नंतर भारतात कुठल्याही प्रकारची मंदीची परिस्थिती येणार नाही नक्की आहे. आपण ॲग्रोवनने हा ॲग्रो मार्केट कट्टाच्या माध्यमातून खूप चांगल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वक्त्यांना इथे आणून आणि राजकीय असेल एक चांगली चर्चा घडवली, त्याबद्दल मी आपलं आभार मानतो आणि संधी दिली त्याबद्दल आपला आभार मानतो. धन्यवाद. एकंदरीतच सरकारचा जो हा कांदा निर्यात बंदीचा निर्णय याच्यावरती शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त होतोय आणि ही निर्यात बंदी जी आहे ती मागे घेण्याची मागणी जी आहे ती जोर धरतीये. तर केंद्र सरकार आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण सर्वांनी दिलेल्या माहितीसाठी.